गोष्टीचं नाव कर्म आणि भक्तीवर स्वामी समर्थांचे विचार. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. अक्कलकोट नगरीत एकदा दुष्काळ सदृश परिस्थिती होती. लोक त्रस्त होते, रोजगार नव्हता, घराघरांत चिंता होती. अशाच काळात दोन भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले. पहिला भक्त नामदेव. तो खूप मेहनती होता. दिवस रात्र काम करत असे, पण त्याच्या मनात कायम तक्रार होती. मी एवढं कर्म करतो तरीही दुःख माझ्याच वाट्याला का? हा प्रश्न त्याच्या मनात सतत घोळत होता. दुसरा भक्त विठ्ठल. तो अत्यंत भक्तिभावाने रोज पूजा, जप, उपवास करत असे, पण संसाराची जबाबदारी टाळत असे. तो म्हणे, स्वामी सगळं करतील, मला कशाला कर्म? दोघेही स्वामी समर्थांच्या चरणी बसले. नामदेवने आपली व्यथा मांडली. स्वामी, मी प्रामाणिक मेहनत करतो, पण नशीब साथ देत नाही. विठ्ठल म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, पण आयुष्यात अडचणी संपत नाहीत. स्वामी समर्थ काही वेळ शांत राहिले. स्वामी समर्थ हसत म्हणाले, एकाला कर्म आहे पण श्रद्धा नाही, दुसऱ्याला श्रद्धा आहे पण कर्म नाही. ते पुढे म्हणाले, कर्म हे शरीराचं कर्तव्य आहे आणि भक्ती ही मनाची शुद्धी आहे. फक्त एकाचं पालन केलं तर जीवन अपूर्ण राहतं. स्वामी समर्थांनी दोघांनाही काम दिलं. नामदेवला सांगितलं, तू मेहनत करत राहा, पण अहंकार सोड आणि प्रत्येक कर्म मला अर्पण कर. विठ्ठलला सांगितलं, तू भक्ती करत राहा, पण कर्तव्यापासून पळू नकोस. मी आळशी भक्तांना मदत करत नाही. नामदेवच्या मेहनतीत शांतता आली आणि विठ्ठलच्या भक्तीत जबाबदारी आली. एक दिवस स्वामी समर्थ म्हणाले, कर्म तुमच्या हातात आहे, पण त्याचं फळ माझ्या कृपेत आहे. भरोसा ठेवा, मी आहे. तेव्हा दोघांनाही उमगलं, स्वामी समर्थ कर्माला नाकारत नाहीत आणि भक्तीला फक्त शब्दात मर्यादित ठेवत नाहीत. कर्म आणि भक्ती दोन्ही एकत्र चालली तेव्हाच स्वामी समर्थांची कृपा जीवनात प्रकट होते. श्री स्वामी समर्थ दत्त दिगंबर.